कोयनेत सोडलेल्या हिरकणी या वाघिणीने जंगलात शिकार केली असून सध्या ती कोकणकडाला लागून असलेल्या प्रदेशात वावरतीये. आता कोयनेसाठी पेन्समधील हिरकणी याच वाघिणीच्या निवडीमागे अनेक कारणे आहेत. ती कारणं जाणून घेण्यापूर्वी आपण कोयनेतील वाघांच्या अधिवासाविषयी जाणूया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात त्यातील विशेषतः कोयना वन्यजीव अभयारण्यात शिवाजी महाराजांच्या काळात देखील वाघाचं अस्तित्व होतं. जेधे शेखावले असेल, सभासद बखर असेल, याच्यामध्ये देखील वाघांचा इतिहास आहे. याशिवाय किल्ले वासोटा याला शिवाजी महाराजांनी नाव बदलून व्याघ्रगड असं नाव दिलं. याचा अर्थ काय की फार पूर्वीपासून कोयना अभयारण्यामध्ये वाघांचं अस्तित्व आहे. अलीकडच्या काळामध्ये ट्रान्झिंट वाघांचं अस्तित्व होतं, वाघ येत जात होते. याशिवाय काय आहे की ब्रिटिश काळात देखील या भागामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येने वाघ होते. आत्ता मागच्या 2 ते 3 वर्षापासून STR-03 हा वाघ हा पूर्ण कोयनेच्या परिसरामध्ये स्थिरावला आहे. या वाघाचा आकार हा खूप मोठा आहे आणि एकदम प्रौढ वाघ आहे. त्यासाठीच आपण नव्यानं आणलेली STR-06 ही वाघीण ह्या उपलब्ध असणाऱ्या वाघाच्या क्षेत्रामध्ये सोडली. अगदीच वाघीण सोडायच्या 2 दिवस पहिलेपर्यंत त्या वाघाचे ठसे रिलीज लोकेशनवरती होते. याचा अर्थ काय की वाघ आणि वाघीण दोन्हीही एकाच क्षेत्रात आपण सोडलेले आहेत. सातारा, पाटण या तालुक्यांमधील कोयना नदी व कोयना धरण परिसरातील 424 चौरस किलोमीटर संरक्षित वनक्षेत्राला कोयना वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळालाय. वासोटा, बामणोली येथील पर्यटनासाठी हे क्षेत्र ओळखलं जात असेल तरी या जंगलात तितकीच जैवसमृद्धता आहे. आता याच जंगलात अधिवास करणाऱ्या बाजी वाघाच्या राज्यात हिरकणीनं प्रवेश केलाय. पण बाजीसाठी पेन्समधील हिरकणीचीच निवड करण्यामागे बरीच कारण आहेत. तिसऱ्या वाघिणीची निवड करताना ती कोणत्या क्षेत्रात राहते, तिचं अन्न काय आहे याची निवड केली. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली की त्या वाघिणीचं वय काय आहे. आपण आणलेली STR-06 वाघीण ही साधारणतः 4 ते 5 वर्षे वयाची आहे. म्हणजे 1 लिटर म्हणजे एका वेळेस पिल्लांना जन्म देऊन त्यांना मोठं करण्याचा अनुभव ह्या वाघिणीच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे ही वाघीण एक्झिस्टिंग असलेल्या STR-03 सोबत मेटिंग करेल आणि कोयनामध्ये लवकरच पिल्लं निर्माण करेल अशी आशा आहे. सह्याद्रीचे हे व्याघ्र दर्शन सुरू ठेवत पुढच्या भागात जाणून घेऊया सध्या तारा आणि चंदा काय करत आहेत त्याविषयी. पाहत रहा MTB वाईल्ड लाईफ.